नमस्कार मित्रांनो. डे 2 पॉडकास्ट नंबर 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहे, जो काल माझ्यासोबत होता तोच आज माझ्यासोबत आहे. ज्याका तुम्ही खूप जण ओळखायला लागलाच आता. विनायक माझ्यासोबत आहे. तर आजचा इंटरेस्टिंग विषय असो हा, की शाकाहार करायचा की मांसाहार? आणि त्याच्यावरच आमचं या ओव्हरऑल डिस्कशन असताना. तर शाकाहारी, मांसाहारी म्हटल्यावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बरेच जण असतात, की बरेच जण जे शाकाहार करतात, बरेच जण जे मांसाहार करतात. तर शाकाहार करतात ते काही म्हणजे ठराविक लोक असतात. त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं, की काही लोक नॉन-व्हेज करतात, नॉन-व्हेज खातात. तर आमची जी आजची चर्चा ही पूर्ण न्यूट्रल असलेली या कशा प्रकारचं आम्ही असं जज करतो नाही. तर एकदम एक न्यूट्रल चर्चा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आवडली व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू विसरा नका. तर विनायक, चर्चेक सुरुवात करूया आपण. बरोबर. व्हेज की नॉन-व्हेज? कसं आहे माहिती आहे, सगळ्यात आधी नमस्कार तुमका. तुमचे आशीर्वाद असेल तर सगळं व्यवस्थित चालतं. पण कसं हा, की आपल्या ताटातला खाऊचा आणि ढेकर देवचा. दुसऱ्याचा काय बोलावून काही फायदो नाही हा. तर जेवढा आपणाक जेवढा समजता तशी आपण चर्चा करूया एकदम न्यूट्रलमध्ये. बाकी काय ठीक आहे. बरोबर. विनायक, आपण कोकणातले असो आणि कोकणात जर रविवारच्या बाजारातनं जर कोणी मासळी आणूक नाही आणि ती बनवूक नाही, तर म्हणजे असं वाटतं की दुपारचं जेवणच कंप्लीट होऊक नाही किंवा रात्रीचा दुपारी रवलेला जरासं मासळ आपले मासे वगैरे जराशे रवले होत, ते रात्रीच्या जेवणात बरोबर आहे. ठेवायचे आणि जराशे ते म्हणजे शिळे झालेले हो, खायचे. ताजा. हा जोपर्यंत कोकणी माणूस करणार नाही, तोपर्यंत त्याला जेवण म्हणजे विकेंडला जेवल्यासारख्या वाटणार नाही. बरोबर आणि आपल्या मालवणी माणसाची एक ह्या म्हण आहे म्हणजे जेवणात जर माशाचा तुकडो नाही किंवा मटणाचा तुकडो नाही, तर त्याचा काही अर्थ नाही आपल्या जेवणात. तर ताजा. बरोबर. आणि जवळपास म्हणजे ओव्हरऑल बघशील कोस्टल रिजन हा. कोकण म्हणजे कोकणात जी सगळ्यात मोठी समृद्धी लागली आहे, ती सी लाईन. समुद्र म्हणजे किनारा. हो. जवळपास अलिबागपासून सुरू होता, ती गोव्यात जाऊन संपता आणि हो पूर्ण रिजन कोकण म्हणून ओळखलं जातं. आणि आपल्या आजूबाजूका म्हणजे आधीचे लोक पण काय करायचे, की ज्या त्यांना भेटायचा, ज्या इझिली अवेलेबल असायचा, त्या त्यांनी खाऊक सुरुवात केल्यानी आणि तसा जेनेटिक्स म्हणजे शरीरात जेनेटिक्स ह्या बनत गेले, की ती गोष्ट पचवची. म्हणजे काही लोकांनी चिकन आणि मासे वगैरे कशात चिकन तर खूप हेवी आहे पचाक. मग काही लोकांनी बरोबर. चिकन खाल्यावर व्हॉमिटिंग वगैरे होता. मग त्यांनी सोडल्याने ते व्हेज बनले. मग असं असतं काय, की म्हणजे ज्यांका फक्त पचन क्रियेत किंवा त्यांना आवडणार नाही म्हणजे त्यांना आता जमणार नाही खाऊक आणि त्याच्यामुळे ते व्हेजकडे वळतात, की म्हणजे तुझ्या तुझ्या मताप्रमाणे काय आहे? हे बघ, आता आपण तर कोकणी माणूस आणि आपल्या ताटात बघलंस तू तर आयतवार इलो, रविवार इलो किंवा मधला दिवस इलो बुधवार-बिधवार तर आपल्या ताटात बांगड्याचा तुकडा असतोच ह्यो. किंवा व्हेज मध्ये जर सांगूचा झाला तर काळ्या वाटाण्याची उसळ. आताच्या दिवसातनी जर सांगूचा झाला म्हणजे मार्च पासून मे पर्यंत तर फणसाच्या गऱ्याची भाजी, त्याच्यानंतर आपले घावणे, हे सगळ्या गोष्टी आपल्या कोकणी माणसाच्या ताटात असतातच आणि ते एकदम फेव्हरेट गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्याची जीभ आणि त्याची चव. त्याच्यामुळे आपण काय बोलायला शकणार नाही त्या गोष्टीवर, की जज करू शकणार नाही, की कोणाक काय आवडतं, कोणाक काय नाही. पण ओव्हरऑल बघितलं तर न्यूट्रल कम्युनिकेशन न्यूट्रल हा दोन्ही साइडने, की मांसाहार काही लोकांका आवडतं आणि जर स्पेशली बघितलं कोकणी माणसात तर मांसाहार शिवाय जमणार नाही. आणि व्हेजसाठी बोलायचं गेला, तर शाकाहारी जेवणासाठी तर हाच आपल्या मालवणीमध्ये तर फेमसच आहे सगळा. काळ्या वाटाण्याची उसळ खास करून. बरोबर. काळ्या वाटाण्याची उसळ नाही खाल्ली तर काय खाल्ला? हो. आणि जसा तू बोललास फणसाची भाजी, तर फणसाच्या भाजीसोबत मला आठवता, की जवळपास मार्च सुरू झालो, की जोपर्यंत म्हणजे मार्चमध्ये ॲक्चुअली फणसाचे जे गरे असतात, ते चांगले डेव्हलप झालेले असतात म्हणजे खाण्यायोग्य झालेले असतात आणि बरोबर. शाकेक तर एक नंबर असतात. हो. मग जसं मार्च येतात, तसे मुंबई, पुण्यात जे रवणारे असतात, ते घराकडे फोन लावून विचारतात, हो. "बाबा फणस झालो हा की नाही? आणि फणस सगळ्यात झालो हा तर महत्वाचं पाठवून द्या." म्हणजे काय माहिती आहे काय? आंब्याचा रायता. हां, आंब्याचा आंब्याचा रायता रायता. पण हाच. पण आपण बोलत होतो फणसाच्या भाजीबद्दल. तर मार्च ते मे महिन्यापर्यंत फणसाची भाजी सगळेजण खातात आणि सगळ्यांना ती आवडतं. पण फणसाच्या बरोबर. भाजीसोबत मी हे बघितलंय म्हणजे काही ठिकाणी हा ट्रेडिशनल हा, काही काही ठिकाणी नाही हा. पण जर तू म्हणजे माणगाव खोऱ्याच्या वरती जर बघशील ना, तर फणसाच्या भाजीसोबत आंबू घालून खोबऱ्याची केलेली चटणी. बरोबर. ताजा कॉम्बिनेशन हा. आता एकदम युनिक हा. हो. दुर्मिळ आणि आपल्या पट्ट्यातच जास्त सापडतात हा. जास्त येस. हा.
आणि ह्या तर उष्णतेच्या दिवसात तू बघू गेलस तर मासे वगैरे खूप लोक कमी खातात. हो, पण व्हेजमध्ये जर बघू गेलस ना, तर सगळ्यात भारी आहे पेज. हो. पेज बरोबर खारे मिरसांगे. हो, एक नंबर. आणि हा जो कॉम्बिनेशन हा. त्याच्यात जर नॉन-व्हेज जर खायत असले, तर त्याच्यासोबत ना सोलकढी म्हणजे आता परमसुख हा सोलकढी सोलकढी म्हणजे. बद्दल तर बोलायलाच नको. कारण जो कोकमचा जास्त म्हणजे आगळ. आगळ जे का बोलतो कोकम चा फळ हा, आता ह्या म्हणजे पूर्ण कोकण रिजन मध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप होता. आणि बरोबर, त्याच्यामुळे जो रॉ मटेरियल लागता सोलकढी बनवण्यासाठी ता रेडीमेड एकदम फ्रेश डिलिशियस अवेलेबल असल्यामुळे बरोबर. जी सोलकढी बनतात आणि त्याची जी चव आहे ती एकदम वेगळीच आहे. अप्रतिम. पण विनायक जसा आपण व्हेजचा बोललो, हं, तसा नॉन-व्हेजला पण तेवढंच स्कोप हा बरोबर. आपल्याकडे. आणि आता तर पाऊस जवळ येता. हो, पहिलो पाऊस पडलो, की बाबलो असता मळ्यात. मळ्यात मळ्यात कशाक असता? तर चढणीचे चढणीचे मासे. मासे धरू. आणि चढणीचे मासे म्हणजे जेव्हा पहिलो पाऊस होता, तेव्हा मॅक्सिमम घरांमध्ये ह्याच असता, की कुर्ले आणि मासे. बरोबर. मग ता म्हणजे तुका म्हणजे तुझ्या भाषेत तू काय कसा एक्सप्रेस करू शकतोस तो मोमेंट? तो मोमेंट एकदम खतरनाक आहे. कारण सांगू का म्हणजे काय, की पहिलं पाऊस पडलो का सगळ्यांची एकच बॅटरी-बिटरी काही काढल्याने काय वाटायला लागले मळ्यातनी चढणीचे मासे. आता हे चढणीचे मासे येतात खाय ना, तर तेच समुद्रातून येलेले नदीत रवलेले पाणी इलाका पहिल्या पाण्याबरोबर चढले कोपऱ्यात. का कोपऱ्यात चढले का थैसर असतच आपले दांडे घेऊन तयारच असतात रात्रीचे आणि पेटाव. तर ती मोमेंट लय खतरनाक हा. बरोबर. कोकणवाले त्यांका तर ते क्षण आठवतले ज्यांका आपण ज्यांका गेल्यानंतर. ज्यांका माहिती आहे, की म्हणजे ज्यांका ते क्षण आठवतं, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आमका नक्की सांगा, की तुम्ही जो अनुभवलेलो असा मासे जो ह्या म्हणजे पर्टिक्युलर पावसाच्या पिरियडमध्ये तुम्ही जे चढणीचे मासे पकडतात, तर तो तुमचा काय कशा प्रकारचा एक्सपिरियन्स होतो? हो. तुम्ही ते त्यात अजून सोबत कुर्ले येस. धरताना लय खतरनाक अनुभव हा तो हां, ह्या कुर्ल्यांसोबत. सगळ्या जे तुमचे अनुभव असतील ते कमेंट सेक्शनमध्ये आमका वाचूक नक्की आवडतील. आम्ही सगळे कमेंट्स वाचतो आणि सगळ्या कमेंटला आम्ही रिप्लाय करतो. विनायक तर ॲक्टिव्हली रिव्ह्यू करून रिप्लाय देतच असतात. त्यामुळे बरोबर. डू कमेंट इन कमेंट सेक्शन. वी लाइक टू अंडरस्टँड युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. येस. आणि या आपण हेच बोलत होतो. आणि विनायक एक हा हं, म्हणजे हं. जर जिओग्राफिकली तू बघितलंस, हं. जसा जिओग्राफिकली आपण एका पोझिशन म्हणजे एका लोकेशनकडून दुसऱ्या लोकेशनकडे जातो. बरोबर. म्हणजे पूर्ण जी फूड कल्चर तो कम्प्लिटली चेंज होता. चेंज होता. बरोबर. म्हणजे जसं तू आपण आता आपल्या कोकणातनं डायरेक्ट तू साऊथला जाशील तर तिकडे इडली, वडा, डोसा, सांबर. हो, बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे पण एक वाईड रेंज ऑफ व्हेज व्हरायटीज असतात कॉम्बिनेशन्स त्यांचे. हो. अवेलेबल आहेत. हां, तर मग तुका ह्याच म्हणायचा होता, की कोस्टल एरियामध्ये हं. म्हणजे कोस्टल एरिया म्हणजे मेनली देवगड, मालवण, बरोबर. वेंगुर्ला वेंगुर्ला साईड. बरोबर. ह्या साइडला त्यांका एकदम लाइक सी फूड त्यांका इझिली अवेलेबल हा. बरोबर. आणि मॅक्सिमम तू लोका बघशील तिकडची तर तुका नॉन-व्हेजच भेटतले. खूप बरोबर. रेअर हा की एखादो व्हेज हा हो. बाय हिज चॉईस. हं. म्हणजे असं फोर्सफुली कोण हे करत नाही. हो. पण काही लोकांनी जेन्युइनली आवडत नाही. त्यामुळे काही जण व्हेज असतात. पण माझ्या नजरेत तर अजून एक पण असं दिसला नाही, जो कोस्टल एरियामध्ये राहता आणि तो व्हेज असा. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे जिओग्राफिकल म्हणजे जिओग्राफिकल इम्पॅक्ट किती आहे व्हेज, नॉन-व्हेज कॉम्बिनेशनवर असं त्याचं पण काही इम्पॅक्ट असतं का? असं तुला हो. वाटतं काय? बरोबर. कारण आपणच बघ, आपण आता मालवणमध्ये होतो, तर आपणाक थंय मॅक्सिमम टाईम ना चांगले ताजे टवटवीत मासे आपणाक खावप गावत. सो तिकडे काय आहे, की जी गोष्ट इझिली अवेलेबल असताना त्या गोष्टीच्या मागे लोक जास्त पळतात. आणि तसंच तुका तर आठवत असतले ते दिवस, कारण माशाच्या पोटात मासो जर कोणी खाल्लं असतलो, तर ते आम्ही असं मालवणात असताना. तर बरोबर. खतरनाक मोमेंट होता ताच हा, की इझिली जे अवेलेबल गोष्टी असतात ते थैसर आपण जातलो. कारण हातात गावणाऱ्या गोष्टींकाच माणूस हात घालता. त्याच्या बाहेर तर नाही जाणार. सो सी लेव्हलचे जे त्या साइडला जे असत कोस्टल एरियामध्ये. सो त्यांका आता चांगला, की त्यांका थंयसर जी गोष्ट भेटता इझिली अवेलेबल होता ती. आणि ता सोडून जर आपल्या साइडला येशील तू कुडाळ वगैरे ह्या साइडला, तर इथे चिकन वगैरे जास्त खातो आपण. माशांसोबतच चिकन वगैरे हे गोष्टी पण खातो. तिकडे पण खातो, पण तिकडे मासे जेवढ्या प्रमाणात खातात, तेवढे थोड्या प्रमाणात आपण कमी खातो. चिकनवर जास्त. आणि आताचे दिवस येले तर सांगल्याप्रमाणे चढणीचे मासे हे असतच आणि त्याच्यासोबत कुर्ले-बिरले ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस आपण करतो. पावसात मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे जे नॉन-व्हेज थिंग्स त्याच्याबद्दल विचार केलास. पण व्हेजमध्ये पण काय कमी नाही यार. हो, व्हेजमध्ये बघशील तर टायकाळ्याची भाजी, हो. बरोबर. पुन्हा चिवारीची कॉम, कॉम.
आणि अळूची पानाची भाजी, अळूच्या पानाची भाजी, तेरा, तेरा, सॉल घालून टाकलेला तेरा तेरा. आणि त्याच्याबरोबर नाचण्याची भाकरी जर गावली, एक नंबर म्हणजे कॉम्बिनेशन. अनलिमिटेड हो, जे म्हणतात उकडीचे ना, मोदक, उकडीचे उकडीचे तांदळाचे, मोदक तर ते माझ्या मते तर ते असे आपण कधी फेमस बनवणार डिश आहे नाही. आपली. कारण त्या डिशला एक व्हॅल्यू आहे. हो, उकडीचे बरोबर. मोदक तू स्पेशल जेव्हा डे असतो तेव्हाच हो, बनवतोस. येस. गणपतीत पण बनवतो टायकळ्याची आपण. भाजी म्हण, तेरा म्हण, हे जे बरोबर. गोष्टी असत, हे आपल्या जे आताच्या म्हणजे कोकणात आता खूप करून जे युटिलायझेशन मध्ये येतले म्हणजे बरोबर. इंटेकसाठी लोक यूज करतले बरोबर. ते बघू गेलंस तर ते पावसाच्या ह्याच्यातच असतात हो, आणि एक वेगळी मजा असता, की बरोबर. जो व्हेज नॉनव्हेज हा त्याची तर फुल मजा असता. हो, पण जे व्हेज वाले आहेत ते पण काही कमी मजा करणार कमी नाही. नाही. हो. म्हणजे चिवारीच्या कोळंबाची भाजी जर खाशीत. हो, आता अरे ह्या साइडला बघ तू आपण जेव्हा पुणे वगैरे इलो ना, तर व्हेज म्हटलंस ना, की फक्त तुका काय इथे भेटतं, की पनीर. मॅक्सिमम टाईम काय पनीर. जसं की चिकन सोबत आपण त्याची तुलना करतो, की व्हेजवाला म्हणजे पनीर खातलो बाबा. बरोबर, बरोबर. पण नॉन-व्हेजवाला काय चिकन, मासे हे गोष्टी खातलो. पण तिकडे जर गेला आपल्या तिकडे तर सांगितलंच त्याचा काय-कायची बाई नंबर ऑफ तो चीज म्हणजे गोष्टी असतात ते जर खावं. सगळं अवेलेबल आहे त्या गोष्टी. कारण आपण नैसर्गिक काय म्हणतात ते देण आहे, निसर्गाची आपणाक देण आहे कोकणी माणसाक. तर हा ते गोष्टी असतात व्हेजसाठी. बरोबर. तर म्हणजे बरेच गोष्टी असतात. बोला गेला तर शब्द संपतील तसा. हो. पण अजून एक म्हणजे जर तू असं इलस काही लोक बोलतात, की फक्त माणूस जो हा, तो फक्त व्हेज खाण्यासाठी जन्मलेलो, नॉन-व्हेज त्यांना खाता नाही. हं. म्हणजे काय त्या काही लोक त्याका आध्यात्मिक ह्या देतात. बरोबर. पण ज्याचो विचार हा. माका तुका ह्याक विचारूचा, हं, हं. मे बी तुका माहीत असेल तर तू सांगू शकतोस, की अ, असा जर हा हं. की फक्त माणसानं व्हेज खायचा. तर देवाक मात्र आपण कोंबो वगैरे कसे कामाई ह्या करतो मग? आपल्या भक्ष्य कसं काय देतो? कोकणी माणसाक तर आमका तर कोणी सांगू नये, की तुम्ही व्हेजच खाया किंवा नॉन-व्हेज खाया. ज्याची त्याची जीभ आणि ज्याची त्याची चव. बरोबर. बरोबर. आणि ज्याचे त्याचे संस्कार जे काय म्हणजे ज्याची त्याची पद्धत आहे, परंपरा असं संस्कृती आहे त्याच्यानुसार प्रत्येक जण करत असतात जे ते गोष्टी. सो तीच गोष्ट आहे, की बाबा त्यांच्या परंपरेनुसार, त्यांच्या समाजानुसार ती गोष्ट पुढे येईल आणि ती गोष्ट घेऊन पुढे चाललेली असत. सो आपण कोणाला असं डेडिकेटेडली सांगू शकणार नाही, की बाबा तू व्हेजच खा किंवा तू नॉन-व्हेजच खा किंवा आम्ही व्हेजच खातो, आम्ही नॉन-व्हेज खातो. सो ते गोष्टी चालत राहतात परंपरेनुसार, संस्कृतीनुसार तिथल्या त्या पर्टिक्युलर एरियाच्या. बरोबर. बायोलॉजीमध्ये एक शब्द आहे इनहेरिटन्स. हं. इनहेरिटन्स म्हणजे जो तुझ्या एक अंशाकडून दुसऱ्या अंशाकडे ट्रान्सफर चालत होत दिलेली गेलेली परंपरा तुझी अशी. हं. परंपरा ती. बरोबर. मग काही गोष्टी असतात जे इम्पॅक्ट करतात अशा गोष्टी आणि बहुत करून जसं आम्ही बोललो जिओग्राफिकल थिंग्स आर इम्पॅक्टिंग मोस्ट. तुका बरोबर. जा तुझ्या आजूबाजू इझिली अवेलेबल असतात, तास तू खाऊन त्याच्यावरच तू उदरनिर्वाह करतो जो बरोबर. आणि समटाईम्स इट्स अल्सो अलाव यू टू डू अ बिझनेस हं. बरोबर. आणि ताच तुझ्या तरक्कीचा एक साधन असतं. आता बरोबर. बरेचसे तू बघशील तर पावसात तर बरेच जण तुका सावंतवाडीच्या बाजारात वगैरे कुर्ले घेऊन दिसतलेच हो, आहेत. असतातच. हां, मग ह्या एक म्हणजे बिझनेसचं साधन पण हा आणि एक इझिली अवेलेबल जर निसर्गाने आपणाक दिलेला बरोबर. एक इझिली अवेलेबल फूड आता इंटेक करून लोकं उदरनिर्वाह करतात उदरनिर्वाह स्वतःचा. करतात. तीच गोष्ट आहे. बाकी काय. मित्रांनो सांगायचा एवढाच हा, जा पण तुम्ही खाता, व्हेज खाया, नॉन-व्हेज खाया, सगळ्या लिमिटमध्ये खाया. जा बरोबर तुमच्या आहे. खिशात परवडतात त्या खाया आणि बरोबर. तुला काय वाटतं ह्याक? कारण ताजा, की अन्न है पूर्ण ब्रह्मा. सुरमईचा तुकडो असाने, बांगड्याचा तुकडो असाने, काही घावण्याची चटणी असाने. जर आपल्या इझिली अवेलेबल आहे किंवा आपणाक जा परवडतं तर आपण खाऊचा. सो हीच गोष्ट आहे. बाकी काय येस. नाही. तर आजचा होतो छोटासा व्हिडिओ म्हणजे जवळपास 13-14 मिनिटाचा व्हिडिओ झाला. तुमका कसा वाटला या व्हिडिओबद्दल आणि तुमका आणि कुठल्या विषयावर चर्चा आम्ही दोघजण करू आणि त्याच्यावर डिस्कशन करू अशा कोणत्या गोष्टी आणखी तुमका वाटतात? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. येस. निश्चितच नवीन व्हिडिओ येतलो. तुमच्या प्रत्येक कमेंटची आमका किंमत हा. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.